हॅलो फ्रेंड्स, मी आज बनवलेला आहे मूग डाळीचा हलवा। हे बघा किती छान असा मऊ असा हलवा झालेला आहे। बघा किती छान झालेला आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे। हा कसा मी बनवला चला बघूया। मूग डाळ घेतलेली आहे मी 2 वाटी। ती छान अशी भिजव करून त्याला चाळणीमध्ये ठेवलेलं आहे पाणी झरण्यासाठी। आता ती मी मिक्सरमधून फिरवून घेते। मोजण्यासाठी 1 वाटी किंवा तुम्ही 1 कप घेऊ शकता। मी वाटीने घेतलेला आहे। 2 वाटी मी मुगाची डाळ घेतली होती, 2 तास भिजत ठेवली होती। हे बघा मी मिश्रण मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे। जास्त पेस्ट काढायची नाही आहे, जाडसरच काढायचं आहे। 2 वाटी मी मूग डाळ घेतली, 2 वाटी तूप घ्यायचं आहे आणि हे 2 ते 3 चमचे मी रवा घेतलेला आहे। म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षाही खूप कमी असा मी रवा घेतलेला आहे। ते रवा यामध्ये आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे आणि लालसर गुलाबी कलर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। हे बघा गुलाबी कलर झालेला आहे खूप छान असा। आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आपण मिश्रण काढलेलं आहे मूग डाळीचं, ते काढून घ्यायचं आहे। आता हा छान आपल्याला असं परतून घ्यायचं आहे। हे हळूहळू मोकळं होत जाईल आणि छान असं लालसर होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। हे बघा यामध्ये मी पूर्ण 1 वाटी तूप टाकून घेतलेलं आहे। बरोबर मापाने घेतलं तर शिरा खूप छान बनतो। 2 वाटी डाळ, 2 वाटी तूप आणि 2 वाटी साखर हे असं प्रमाण घ्यायचं आहे। हळूहळू आपल्याला यामध्ये 2 वाटी तूप ॲड करायचं आहे। हे बघा मिश्रण हे आपलं छान असं मोकळं होत चाललेलं आहे। बघा तुम्ही बघू शकता खूप छान असं, पण याला खूप वेळ लागतो। हळू आणि शांततेने हा हलवा बनवायचा आहे। घाईघाईत बनवला तर हा कच्चा राहील किंवा कडक होईल। यामध्ये जर वरून साखर टाकली तर त्यामुळे हे कडकही होईल। त्यामुळे हळूहळू हा बनवायचा आहे, मीडियम फ्लेमवर बनवायचा आहे, कारण हे बनण्यासाठी वेळ लागते। हे बघा एका गंजामध्ये मी काय केलेलं आहे 2 वाटी साखर घेतलेली आहे आणि 2.5 वाटी मी यामध्ये घेतलेलं आहे पाणी। आता यामध्ये मी ॲड केलेलं आहे फूड कलर। जर तुम्हाला टाकायचं नसेल तर हे ऑप्शनल आहे, टाकायचं असेल तर टाका, नाही तर आवश्यकता नाही आहे। मी टाकून घेतलेलं आहे आणि 1 चमच मी यामध्ये विलायची पावडर टाकून घेतलेली आहे आणि हे मी गॅसवर ठेवलेलं आहे। आता काय करायचं आपल्याला, हे जे आपलं बॅटर आहे मूग डाळीचं हे छान असं परतून घ्यायचं आहे। हे बघा किती छान असं मोकळं झालेलं आहे बघा। आता हे छान परतवत राहायचं आहे। माझी व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करत चला। आता हे पाणी मी गाळून घेते आणि यामध्ये टाकते। साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे पाणी छान असं शिजवून घ्यायचं आहे किंवा उकळी आणून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला बॅटरमध्ये टाकायचं आहे, जेणेकरून आपले मुगाचे जे कण आहेत ते छान असे शिजून मऊ होतील त्यासाठी। आता यामध्ये टाकायचे आहे आपल्याला काजू, जे तुम्हाला ड्रायफ्रूट आवडतात तुम्ही यामध्ये ॲड करा। हे टाकून घेतलेले आहे मी, बदाम, पिस्ता आणि काजूचे तुकडे टाकून घेतलेले आहे। हे छान असे परतून घ्यायचे आहे। तूप सुटेपर्यंत आपल्याला याला पुन्हा भाजून घ्यायचं आहे। मी खवा टाकायला विसरले होते, त्यामुळे मी आता हाताने मॅश करून खवा टाकते आहे। खवा नसेल